नमस्कार विद्यार्थी मित्र, जॉमेट्री मधला 5th चॅप्टर जो कोऑर्डिनेट जॉमेट्री आपल्याला बघायचा. छोटा चॅप्टर आहे, 3च भाग आहेत. खरं तर त्यातला एक भाग कॅन्सल झालाय. स्लोप ऑफ लाईन तुमच्या सिलेबस मधून यावर्षी काढलाय. पण डिस्टन्स फॉर्म्युला आणि सेक्शन फॉर्म्युला दोनच फॉर्म्युले मी सांगितलं होतं. पहिल्या 2-3 चॅप्टर मध्ये पहिल्या 3 चॅप्टर मध्ये तुम्हाला फॉर्म्युले थेरम आहे. चौथा चॅप्टर कन्स्ट्रक्शन आहे आणि 5th 6th आणि 7th हे तिन्ही चॅप्टर फॉर्म्युले आहेत. पहिले 3 मध्ये थेरम मध्ये पायथागोरस असो, सिमिलॅरिटी असो किंवा सर्कल असो. आता याच्यामध्ये कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये तुम्हाला एक भाग स्लोप ऑफ लाईन त्याच्यामध्ये फॉर्म्युलेच होते, पण तो आता तुमच्या सिलेबसला 25% मध्ये कमी करण्यात आला आहे. आता आपल्याला फक्त दोन डिस्टन्स फॉर्म्युला, अंतराचे सूत्र आणि सेक्शन फॉर्म्युला, विभाजनाचे सूत्र, असे 2 फॉर्म्युले बघायचे. मग डिस्टन्स फॉर्म्युला बघत असताना तुम्हाला आठवत असेल तुम्ही 2 बिंदूतलं अंतर मागच्या वर्षी काढलं होतं. फर्स्ट चॅप्टर मध्ये आठवत असेल ए आणि बी कोऑर्डिनेट दिले एखाद्या पॉइंटची. नंबर लाईन काढली होती तुम्ही, असे आठवत असेल तुम्हाला एक नंबर लाईन दिली असायची 0 1 2 3 4 -1 -2 -3. याला काहीतरी नाव दिलं ओ ए बी सी, इथं पी क्यू आर. आणि मग तुम्हाला सांगितलं डिस्टन्स पीडी किती. तर आपण करत होतो की पी चा कोऑर्डिनेट याला कोऑर्डिनेट म्हणलं आणि डी चा कोऑर्डिनेट बघत होतो. त्यात मोठा कोणता आहे 4 मधून -1 मायनस करायचं आणि मग 4 + 1 डिस्टन्स पीडी येत होतं. किंवा आणि तुम्हाला कोणता एखादा पॉईंट देतो, एखादा कोऑर्डिनेट दिला जात होता. ए चा कोऑर्डिनेट तुम्हाला दिला जातो -1, बी चा कोऑर्डिनेट दिला होता 9. तर फाइंड डिस्टन्स किंवा -9. तर डिस्टन्स ए बी काढत असताना मोठ्या संख्येतून -1 मधून -9 सबट्रॅक्ट करतो. -1 + 9 = 8. लाईन वरचं अंतर काढण्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा. आपण असं करत होतो. पण आता आपल्याला कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये XY कोऑर्डिनेट सिस्टीम, XY प्लेन मध्ये एखाद 2 बिंदू दिले असतील, त्यातलं डिस्टन्स काढण्यासाठी फॉर्म्युला बघायचा आहे. तुम्हाला माहिती आहे XY प्लेन हा x ऍक्सिस असतो, हा y ऍक्सिस. त्याला XY प्लेन म्हणजे x डॅश y आणि y डॅश. आणि मग इथं 0 1 2 -1 -2 1 2 3 4 -1 -2 निगेटिव्ह. आणि मग तुम्हाला XY प्लेन मध्ये लागून फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट, कुठेही बिंदू असो, 2 बिंदू मधलं क्वाड्रंट मधलं अंतर काढला त्या बिंदू मधलं काढतो, कुठेही असू मग तो बिंदू. तो मग ऍक्सिस वर असो, नाही एक एक्स ऍक्सिस वर असो, एक वाय ऍक्सिस वरला अंतर काढता येतं आपल्याला. तर एखादा ह्या प्लेन मध्ये एखादा बिंदू दिलाय तुम्हाला, एखादा आपल्याला काढायचं, हे एखादा बिंदू दिलाय तुम्हाला ए आणि बी दिलाय. तर हे अंतर काढायचंय. तर ए काढत असताना आपल्याला लक्षात घ्या x1 y1 आणि x2 y2 ह्या 2 बिंदू मधलं अंतर काढायचं आहे, लक्षात घ्या. मग याला ए बिंदूचं अंतर x1 y1 याचे कोऑर्डिनेट कोण आहेत x1 y1 माहिती आहे आपल्याला. याला दुसऱ्याला x2 y2 माहिती. आणि मग डिस्टन्स ए बी काढत असताना त्याला माहिती डिस्टन्स फॉर्म्युला कसा काढायचा. मग कोणताही असो, कुठेही 2 बिंदू असू द्या, कुठेही 2 बिंदू असले तरी, इथं असले तरी चालत असतील. पी आणि क्यू हे 2 बिंदू दिले. ह्या 2 बिंदू मधलं अंतर काढण्यासाठी फॉर्म्युला बघायचा म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला. आणि मग तो काढण्यासाठी डिस्टन्स ए बी, त्यासाठी फॉर्म्युला डिस्टन्स ए बी = x1 - x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 - y2 ब्रॅकेट स्क्वेअर. थोडक्यात x कोऑर्डिनेट मधला फरक चा वर्ग पर y कोऑर्डिनेट मधला डिस्टन्स त्याचा स्क्वेअर करायचा, लक्षात घ्या. और काही जण पुस्तकामध्ये तुम्हाला असं सुद्धा दिलेलं आहे डिस्टन्स ए बी म्हणजेच लेंथ ए बी, लक्षात घ्या. डिस्टन्स ए बी म्हणजे त्याची लांबी सुद्धा आपण किती होते डिस्टन्स त्याचं काढायचंय. हे किती डिस्टन्स आहे आपल्याला बघायचं ते लक्षात घ्या. डिस्टन्स ए बी असं लिहिलं तरी चालतंय. काही आपल्याला x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट, दोन्ही एकच.
थोडक्यात काय, एक्स कोऑर्डिनेट मधील फरक चा वर्ग प्लस वाय कोऑर्डिनेट मधील फरकाचा वर्ग, लक्षात घ्या दोघांच्या फरकाचा वर्ग करायचा आहे. कोण कधी घेतलं याला फार महत्व नाही. एक्स कोऑर्डिनेट मधला फरक चा वर्ग, वाय कोऑर्डिनेट मधला फरक चा वर्ग असं करायचं. काही जण वर्ग करते ऑर असं लिहिलं तरी चालतंय. ऑर याला डिस्टन्स ओ ए बी म्हणजे ए बी स्क्वेअर असं केलं तर त्याचा स्क्वेअर निघून जाईल. x2 x1 ब्रॅकेट स्क्वेअर y2 y1 ब्रॅकेट स्क्वेअर. लक्षात घ्या फॉर्म्युला नीट लक्षात घ्या, कोणताही एक लक्षात घ्या. डिस्टन्स ए बी म्हणजे लेंथ ए बी किंवा याचा वर्ग केला तरी पुन्हा चालतो, मग स्क्वेअर रूट निघून जाईल. टेकिंग स्क्वेअर ऑफ बोथ साइड, याचा वर्ग केला ए बी स्क्वेअर x2 x1 याच्यावरचं वर्गमूळ निघून जाईल. डिस्टन्स फॉर्म्युला नीट लक्षात घ्या, खूप सिंपल आहे, याच्यावरच एक्झरसाइज आहे. इथं डिस्टन्स फॉर्म्युल्यावर एक एक्झरसाइज आहे, सेक्शन फॉर्म्युल्यावर एक एक्झरसाइज. स्लोप तुमच्या सिलेबस मधून कट झालेला आहे म्हणून हा चॅप्टर खूप तुम्हाला मार्क देणार आहे. फॉर्म्युला नीट लक्ष द्या. काय आपण कोणत्या प्लेन मध्ये विचार कराल, एक्स वाय ऍक्सिस प्लेन मधला कोऑर्डिनेट जॉमेट्री, एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट मधल्या फरकाचा फरक आणि त्याच्या कंसात डिस्टन्स, दोन बिंदू मधलं अंतर काढायचंय आपल्याला. ते कोणते दोन बिंदू आहेत, ते एक्स वाय प्लेन मध्ये. लक्षात घ्या एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस च्या प्लेनवर आहेत ते. पहिले आपण काढत होतो ते फक्त लाईन होती, एक लाईन होती. लक्षात इथे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस आहे, च्या प्लेन मध्ये जे असतील त्या बिंदू, कुठे असू ते बिंदू, त्या बिंदू मधलं आपल्याला अंतर काढायच्यासाठी डिस्टन्स फॉर्म्युला आहे. एक्स निर्देशकातील फरक कंसाचा वर्ग अधिक वाय निर्देशकातील फरक त्याचा वर्ग. x1 x2 म्हणाले तर x2 यांनी काही फरक पडत नाही, उत्तर ॲज इट इज येतं, त्यांनी काही बदल होत नाही. काही पुस्तकामध्ये असं दिलं x2 येतं, दोन्ही चालतंय. एक एक्झाम्पल घेऊन बघू म्हणजे तुम्हाला जास्त लक्षात येईल. खूप सिंपल आहे, आपण बघू. दोन प्रॅक्टिस सेट प्रॅक्टिस सेट 5.1. प्रॅक्टिस सेट 5.1 पहिला क्वेश्चन बघा, खूप सिंपल आहे, सगळ्याला येण्यासारखा आहे, फक्त फॉर्म्युला वापरायचा आहे. फाइंड द डिस्टन्स बिटवीन ईच ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स. एक ए 2,3 आणि बी दिलाय तुम्हाला 4,1. दोन्ही बिंदू कुठे आहेत, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, बरोबर आहे. याला नाव द्या x1, कोणाला एकदा ठरवा तुम्ही x1 y1 म्हणायचं, आणि याला काय म्हणा x2 y2. लक्षात घ्या. ओके, मग देअरफॉर बाय डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स ए बी ए आणि बी बिंदू मधला अंतर काढायचं, जे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये इक्वल टू अंडर रूट पूर्ण करायचंय. x1 x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 y2 ब्रॅकेट स्क्वेअर. तुम्ही x2 काही म्हणलं तरी फरक पडत नाही. x2 x1 म्हणा, नाही तर y2 एकदा पण एक इकडे वेगळं एक इकडे वेगळं घेऊ नका. आता x1 x2 म्हणजे नीट बघा, अंडर रूट इथं थोडी काळजी घ्यायची. 2 4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 1 ब्रॅकेट स्क्वेअर. 2 वजा 4 एक्स कोऑर्डिनेट मधला फरक वाय कोऑर्डिनेटचा वर्ग करावा लागेल इज इक्वल टू अंडर रूट -2 स्क्वेअर, 4तून 2 गेले, प्लस 2 स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट 4 प्लस 4 इक्वल टू डिस्टन्स ए बी इक्वल टू अंडर रूट 8. असं दिलं तरी चालतं, किंवा डिस्टन्स ए बी इक्वल टू 2 अंडर रूट 2. 4 2 8. इथं वर्गमूळ काढू नका, 4चं वर्गमूळ काही लॉजिक लावतं. 4चं वर्गमूळ 2 आहे, 4चं वर्गमूळ 2 आणि 2 आणि 2 4. विचित्र आहे, इथं गुणाकाराचं चिन्ह असतं तर मग 16 झालं असतं, 16चं वर्गमूळ 4 निघलं असतं. इथं प्लसचं चिन्ह लक्षात घ्या, 4 आणि 4 8 होतील. ते अगोदर बेरीज करा, नाही तर याचं वर्गमूळ काढायचं, याचं वर्गमूळ काढायचं, 2 आणि 2 4. विचित्र होतंय. वर्गमुळात 8 येते, 8 4 2 8. 4चं वर्गमूळ निघतंय 2, 2 वर्गमुळात 2. लक्षात घ्या. डिस्टन्स ए बी किंवा लेंथ ए बी म्हणलं तरी चालतं, इतकं सिंपल आहे. अजून एक घेतो म्हणजे तुमच्या लक्षात यायला लागेल. खूप सिंपल आहे, सगळ्याला मार्क फॉर्म्युला लिहिलाच पाहिजे व्यवस्थित, गडबड होता कामा नये. दुसरा एक बघूत आपण.
की P -5 7 आणि Q -1 -1 3 याला x1 y1 म्हणा. एकदा ठरवा त्याला x1 y1 आणि याला x2 y2 बाय डिस्टन्स फॉर्म्युला. पहिलं समजलं नाही तर दुसरं समजून घ्या. मी सांगायला पुन्हा XY प्लेन मध्ये. आता तुमच्या लक्षात आलं हा P बिंदू कुठं असेल? P सेकंड क्वाड्रंट आणि Q बिंदू सुद्धा कुठे आहे? सेकंड क्वाड्रंट मध्येच आहे. त्या दोन बिंदू मधलं अंतर काढायचं आहे आपल्याला, लक्षात घ्या. ओके. आणि त्यासाठी फॉर्म्युला आहे डिस्टन्स PQ इक्वल टू अंडर रूट x1 - x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 - y2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट. मग काय इथं थोडी काळजी घ्या, चौकट केली तरी चालते. -5 मधून किती वजा करायचे? -1 सबट्रॅक्ट करायचे, लक्षात घ्या. कंसाचा वर्ग, काळजी घ्या इथं जरा थोडीशी. आणि 7 हे सोपं आहे. 7 - 3 ब्रॅकेट स्क्वेअर. इथं डेंजर आहे, गतिरोधक धोका. -5 मधून -1 वजा करायचे होते काय बघा, अंडर रूट. हे -5 हे ऋण डायरेक्ट केलं तरी चालतंय. ऋण धन 1 वजा 5 अधिक 1 म्हणजे -4 कंसाचा वर्ग अधिक 7तून 3 गेले 4चा वर्ग. हे समजत आहे का? नीट बघा. हे ऋण धन 1 -5 मधून 1 गेला -4चा वर्ग. डायरेक्ट स्टेप केली तरी एक स्टेप पडेल. आणि मग स्क्वेअर करा. कोणत्या ऋण संख्येचा स्क्वेअर धन असतो? इक्वल टू अंडर रूट डिस्टन्स PQ इक्वल टू अंडर रूट 16 + 16. डिस्टन्स PQ इक्वल टू 32. 16 दोन्ही 32 म्हणजे डिस्टन्स PQ इक्वल टू 4 वर्गमुळात 2. 16 दोन्ही 32. ओके. अजून एक थर्ड समजून सांगतो तुम्हाला. समजायला लागला असं याच्यावर प्रॅक्टिस भरपूर करायची आहे. डिस्टन्स फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा आणि पुढचे काही येते याचीच प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. चिन्हांचा खेळ खेळता आला पाहिजे. इथं साईन चुकतात, मेजर साईन चुकतात, गडबड होती, आपल्याला काहीतरी अंदाज येतो आणि चुकायची खूप शक्यता असते. ओके. आता तिसरं बघा आपण त्याच्यातलं. याच्यावर प्रॅक्टिस करायला मी घेणार आहे भरपूर, तुम्ही कम्प्लीट करा. थर्ड वन नीट बघा. 03 R दिलाय. R03 त्याला x1 y1 म्हणा. आपण ठरवायचं लिहिलं x1 y1 कोऑर्डिनेट आहे. x कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट आणि s 5/2 5/2 म्हणजे 2.5 असतो 0. इट लाईज ऑन y ॲक्सिस, पॉझिटिव्ह y ॲक्सिस. इट लाईज ऑन पॉझिटिव्ह y. इथं लक्षात 0.3 तो सुद्धा y ॲक्सिस वरच आहे आणि हा सुद्धा y ॲक्सिस आहे. त्या दोन बिंदू मधलं अंतर काढायचं. एकाच बिंदू हा 0.3 आहे, हा 0 म्हणजे 2.5 आहे. यांच्यातलं अंतर काढायचं, लक्षात घ्या. आणि मग x2 y खरं तर याचा x कोऑर्डिनेट 0 आहे म्हणून आपल्याला पटकन लक्षात पाहिजे y1 किती येईल ते तुमच्या लक्षात येईल. पण डिस्टन्स RS इक्वल टू अंडर रूट x1 - x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 - y2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता 0 वजा 0 येणार आहे, लक्षात घ्या. 0 वजा 0 कंसाचा वर्ग प्लस इथं धोका आहे 3 - 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे 0च होईल, 0 स्क्वेअर प्लस इथं छेद समान करा आला पाहिजे. 3 दोन्ही 6 डायरेक्ट येत असेल तर डायरेक्ट करा. 3 दोन्ही 6 6तून 5 गेले 1/2 छेद समान झाला. 3 दोन्ही 6 6तून 5 1 5 6तून 5 गेले 1/2 कंसाचा वर्ग. नाही ते एक स्टेप वाढवा. 6 5 1 5 2 1 2 6तून 5 गेले 1 राहिले म्हणजेच किती होईल ते बघा. इज इक्वल टू डिस्टन्स RS इक्वल टू 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच किती होते ते लक्षात घ्या. 1/2 लिहिलं तरी चालतं, तर 1/2 तुम्ही 1/4 म्हणा आणि त्याचं वर्ग किती 1/2. कसं घ्या, याची बेरीज तीच होणार आहे. छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत, तुम्हाला ऍडिशन करता आलं पाहिजे. 4 नंबरचा बघूत आपण पटपट. 4 नंबरचा प्रॉब्लेम एक बघूत की
एल 5 कॉमा निगेटिव्ह 8 आणि एम शक्यतो येत असेल तर मनाने करा, नंतर उत्तर चेक करा, नसेल तर बघू शकतात. पहिलं समजलं नसेल तर दुसरं, दुसरं नसेल तर तिसरं, तिसरं नसेल तर चौथं. ओके. एल 5 8 निगेटिव्ह 8 आणि एम निगेटिव्ह 7 निगेटिव्ह 3 निगेटिव्ह 7 निगेटिव्ह 3. याला याला x1 y1 म्हणा तुम्ही. याला काय म्हणा? x1 y1. आणि m -7 निगेटिव्ह 7 निगेटिव्ह 3 याला x2 y2 म्हणा. निगेटिव्ह 7 निगेटिव्ह 5 8 आणि मग बाय डिस्टन्स फॉर्म्युला एक्झाम मध्ये 2 मार्काला येतं विचार. LM इक्वल डिस्टन्स LM इक्वल टू अंडर रूट. डिस्टन्स शब्द लिहायचा राहिला असं डिस्टन्स LM लक्षात घ्या. डिस्टन्स LM इक्वल टू काय होईल? x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू अंडर रूट. आता इथं काळजीपूर्वक चौकट करा. चला 5 मायनस निगेटिव्ह 7 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इथं पुन्हा डेंजर आहे निगेटिव्ह 8 मायनस निगेटिव्ह 3 ब्रॅकेट स्क्वेअर. काय काळजी करायची लक्षात घ्या. तर नीट दमाने काम करायचं, गडबड होता कामा नये. ऍडिशन हा मग इक्वल टू अंडर रूट. नीट बघा, काळजी घ्या. इथं ऋण धन होते 5 अधिक 7 होते. मी काय केले नीट बघा. 5 मधून निगेटिव्ह 7 सबट्रॅक्ट चौकटी कंस मुद्दाम करा, बॉक्स करा आणि मग हे ऋण धन होते. मग 7 आणि 5 12 डायरेक्ट घेऊन आलो तर 12 करू शकतात. प्लस इथं नीट बघा हे ऋण धन 3 वजा ती किती होते ना -5 कंसाचा वर्ग. बघा जमतंय का? 8 3 गेले निगेटिव्ह 5. हे ऋण धन 3 होते. 8 -8 प्लस 3 निगेटिव्ह 5 आणि मग स्क्वेअर करा. 144 प्लस 25 इक्वल टू किती? 169 करेक्ट. आणि त्याचं वर्गमूळ येते डिस्टन्स LM निघत असलं तर काढायचं आहे इक्वल टू 30. 169 वर्गमूळ माहिती तुम्हाला 30. छोटे छोटे बदल आहेत हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. फिफ्थ नंबर जर तुम्ही करा. मी 6 नंबर जर तुम्हाला समजून सांगतो, थोडंसं अपूर्णांकात आहे ते घेतो. 7 6 तुम्ही करू शकता. 5th नंबर तर 6 करा की W निगेटिव्ह 7/2 कॉमा 4 आणि याला x1 y1 नाव देऊन टाका आणि W घेतल्यानंतर x 11 4 याला x2 y2 नाव. ओके. बाय डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स Wx इक्वल टू अंडर रूट x1 मायनस फॉर्म्युला लिहा x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू काळजी घ्यायची थोडी. x1 चौकटी कंस करा निगेटिव्ह 7/2 मायनस 11 ब्रॅकेट क्लोज प्लस 4 मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. ही स्टेप क्लिअर झाली की पुढे अवघड नाही. इथं थोडी गडबड झाली तर सर्व चुकायची शक्यता असते. याच्यातून हे वजा केले लक्षात घ्या. तसंच इथं जशी क्रिया केली तशीच इथं करायची. तुम्ही याच्यातून हे वजा केला असेल तर इथं सुद्धा याच्यातून हेच वजा करा. तुम्ही याच्यातून हे वजा केलं तर याच्यातून हेच वजा करा. उलट होऊ द्यायचं नाही. एक इकडं असं एक तसं. आणि मग हे किती होते बघा. अंडर रूट छेद समान करा. अंडर रूट 7 एक स्टेप वाढली तरी चालेल. -7 अपॉन 2 त्याला डायरेक्ट प्लस 0 छेद समान केला. 11 2 22 सॉरी 11 2 22 छेद समान केला. 11 च्या खाली पुन्हा म्हणजे 1 आहे. 7 1 7 11 2 22 मायनस होईल आणि 4 म्हणजे गेले 0 इक्वल टू अंडर रूट
किती होते -29/2 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि मग 29 चा वर्ग 22 आणि 7 29. 29 चा वर्ग किती बघा निगेटिव्ह आहे, त्याचा वर्ग किती येतो बघा अंडर रूट, किंवा डायरेक्ट लिहिलं तरी चालतंय आता, कारण हे प्लस होईल. डायरेक्ट तुम्ही 29/2 लिहिलं तरी काही हरकत नाही, कारण 29 चा वर्ग तुम्ही करणार आणि पुन्हा तेच लिहावं लागणार आहे. त्यापेक्षा हा कंस दोनदा आहे, लक्षात घ्या. ऋण संख्येचा वर्ग काय होत असतो धन होत असतो, लक्षात घ्या. त्याच्यामुळे काय करेल ऋण ऋण धन होईल. 2 29 पैकी 1 आणि 2 उत्तर येईल. 29/2 स्क्वेअर केलं तरी तेच उत्तर येईल. 4 चं स्क्वेअर रूट 2, 29 चं स्क्वेअर रूट आपल्याला माहिती आहे 789 आहे, त्याचं वर्गमूळ घेतलं तरी तेच येईल. चालेल. आता क्वेश्चन 2 बघू. डिस्टन्स फॉर्म्युल्यावर आधारित आहे, भरपूर मोठी एक्झरसाइज आहे. त्यातला आपण क्वेश्चन 2 बघू. असाच आहे की ज्यांना फॉर्म्युला आला हा त्याला ते सुद्धा येऊन जाईल, लक्षात. क्वेश्चन 2 बघा आता काय बघतो तोही बघू आपण. डिटरमाइन वेदर पॉइंट्स आर कोलिनियर. आता कोलिनियर म्हणजे एकरेषीय बिंदू कधी आहेत म्हणायचं मी सांगतो तुम्हाला. तर तुम्हाला इथं 3 बिंदू दिलेत, 3 बिंदू दिलेत, ते कोलिनियर का मागच्या सुरुवातीला आपण कोलिनियर आणि नॉन कोलिनियर दोघांची बेरीज जर तिसऱ्या इतकी आली तर कोलिनियर आहे असं म्हणतो आपण, आठवत असेल तुम्हाला. आणि दोघांची बेरीज तिसऱ्या इतकी नाही आली तर ते कोलिनियर नाही. तसंच आहे इथं सुद्धा तेच करायचंय. कोलिनियर आहेत आणि एकरेषीय ए 1 - 3 बी दुसरा बिंदू दिला आहे तुम्हाला 2 - 5 आणि सी दिलाय तुम्हाला -4 7. लक्षात घ्या. तुम्ही इथं हे नाही वापरलं तर x1 y1 डायरेक्ट सूत्र वापरून केलं तरी चालते, लक्षात घ्या. कारण दरवेळेस सूत्र वापरत बसू नका, फक्त लिहा बाय डिस्टन्स फॉर्म्युला. कारण की पुन्हा नाही तर मग याला x1 y1 x2 y2 x3 y3 जमतंय, तसं केलं तरी चालतंय. नाही ज्याला डाटा समजायला लागला तर मी डायरेक्ट घेऊ शकतो इक्वल टू अंडर रूट एक्स कोऑर्डिनेट मधला फरक 1 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -3 -5 ब्रॅकेट स्क्वेअर. करेक्ट. एक्स निर्देशकातील फरक y नसेल तर फॉर्म्युला तुम्ही लिहू शकता x1 y1 याला x2 y2 x3 y3 असं म्हणलं तरी चालतंय. डिस्टन्स AB इक्वल टू बघा 1 - 2 केलं ऋण 3 मधून ऋण 5 केले, वर्गमुळात किती -1 स्क्वेअर प्लस हे 5 होते 5 केले 2 स्क्वेअर, ऋण ऋण धन 5 5 3 गेले धन स्क्वेअर. डिस्टन्स AB इक्वल टू अंडर रूट 1 प्लस 4. डिस्टन्स AB इक्वल टू अंडर रूट 5. त्याला एक नाव. डिस्टन्स BC काढून घ्या. नाव डिस्टन्स BC एकदा बाय डिस्टन्स फॉर्म्युला एकदा लिहिल्यानंतर आपण डिस्टन्स AB काढा, डिस्टन्स BC काढा, डिस्टन्स AC काढा. दोघांची बेरीज जर तिसऱ्या इतकी आली तर कोलिनियर आहेत, नाही तर ते कोलिनियर नाही. 3 मार्काला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. डिस्टन्स BC पुन्हा ते लिहा अंडर रूट x कोऑर्डिनेट मधला फरक 2 - -4. एक स्टेप बॅक थोडीशी करू शकता तुम्ही. 2 - B आणि C मध्ये 2 - -4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -5 -7 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा BC मधला 2 वजा ऋणच्या कंसाचा वर्ग आणि ऋण 5 मधून 7 वजा केले ऋण 7. आणि मग डिस्टन्स BC इक्वल टू अंडर रूट ऋण ऋण धन होतील 6 स्क्वेअर 4 आणि 2 6 प्लस सारख्या चिन्हांची बेरीज होते, चिन्ह किती होते ते ऋण 12 अंशाचा वर्ग. आणि मग डिस्टन्स BC इक्वल टू अंडर रूट 7 वर्ग 36 प्लस 144. डिस्टन्स BC इक्वल टू किती येते बघा 6 आणि 4 10 0 आणि 200 येते का बघा, चुकायला नाही 400 कसे 36 6 आणि 4 10 चला 4 आणि 4 8 180 येते आणि 180 येईल, लक्षात घ्या. करेक्ट 180 येईल. 6 आणि 4 10 चला 4 आणि 4 8 आणि 180
पण 180 येत असताना ते किती होईल? मग त्याची फोड करा. डिस्टन्स BC इक्वल टू 180 ला कसं लिहिता येईल? 180 ला तुम्ही त्याच्यामुळे अवयव काढा. 180 जास्तीत जास्त बाहेर काढा की 9 9 दोन्ही 18 शून्य आणि 4 पंचे 20 4 पंचे 20 म्हणजे ते किती येते बघा 9 चौक 36 6 वर्गमुळात 5 येते. समजून येतं बघा. मी काय केलं 180 ची फोड केली 9 ने भाग दिला 20 4 दिला 9 चौक 36 9 गुणिले 4 गुणिले 5 असे फॅक्टर पडले. 9 चा वर्गमूळ 3 4 चा वर्गमूळ 2 3 दोन्ही 6 आणि 5 ला जोडीत नाही एकटा पोपटला आले म्हणून ऍज इट इज 6. याला दोन नाव आहे. ऑल्सो डिस्टन्स AC तिसरं डिस्टन्स काढा. याला दोन नाव आहे. डिस्टन्स AC. आता AB काढलं BC काढला तर AC काढा. काय होईल? अंडर रूट x कोऑर्डिनेट मधला फरक एकदा चेक करा 1 मायनस -4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 आणि ऋण 4 -3 मायनस 7 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट किती येते बघा. मी डायरेक्ट करतो 4 आणि 5 5 स्क्वेअर प्लस ब्रॅकेट मायनस 10 ब्रॅकेट इज इक्वल टू डिस्टन्स AC इक्वल टू 5 चा वर्ग 25 प्लस 100. डिस्टन्स AC इक्वल टू 125 आणि मग डिस्टन्स AC इक्वल टू किती 5 वर्गमुळात 5 याला 3 नाव. 25 5 चा 100 25 चा वर्गमूळ 5. आणि मग आता तुमच्या तिघाचं निरीक्षण करा. कोणाची याच्या शेजारी पुण्य म्हणजे 1 असतो. बरोबर आहे. आणि हे 6 आहे 5 आणि 1 6 बरोबर आहे. म्हणून नाव 1 आणि काय करा 1 आणि 2 ची बेरीज 3 ची बेरीज करा. डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स AC इक्वल टू 1 अंडर रूट 5 प्लस 5 अंडर रूट 5 इज इक्वल टू 6 अंडर रूट 5. 6 अंडर रूट 5 म्हणजेच कोण आहे? इज इक्वल टू डिस्टन्स BC. दोघांची बेरीज डिअर पॉइंट ABC आर कोलिनियस. जर दोघांची बेरीज तिसऱ्या इतकी आली नसती इज नॉट इक्वल टू इज डिस्टन्स 6 वर्गमुळात 5 एवढा अंतर आहे. दोघांची बेरीज तिसऱ्या इतकी येईल लक्षात घ्या. ओके नीट बघा. डिस्टन्स AB काढलं BC काढलं आणि AC काढलं. इथं दोघांची बेरीज इथं किती 1 वर्गमुळात 5 आहे 6 वर्गमुळात 5 आलं आणि शेवटचं 5 वर्गमुळात 5. 1 वर्गमुळात 5 आणि 5 वर्गमुळात बेरीज 6 वर्गमुळात 10 होत नसते. त्याच्या सहगुणकाची बेरीज होती लक्षात घ्या. ओके अजून एक समजून सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अजून एक समजून सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्यातलं याची प्रॅक्टिस करा. पोलिनियर आहेत एखादा नॉन पोलिनियर सुद्धा बघूत आपण असं त्याच्यावर. दुसरं बघा काय दिलंय तुम्हाला. दुसरं L चे कोऑर्डिनेट दिलेत तुम्हाला. L -2 3 M दिलाय 1 निगेटिव्ह 3 आणि N दिलाय तुम्हाला दिलाय 5 4. 3 बिंदू दिले. पुन्हा चेक करा. N -2 3 M 1 निगेटिव्ह 3 आणि N 5 4. ओके आणि मग बाय इथे लिहून टाकायचं एकदा बाय डिस्टन्स फॉर्म्युला आणि मग डिस्टन्स LM काढा. डिस्टन्स LM अंडर रूट डिस्टन्स LM
-2 मधून -1 वजा करा, 1 वजा करू शकता तुम्ही, ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x निर्देशाक y निर्देशाक काय होईल मग 3 मायनस -3 ब्रॅकेट स्क्वेअर नीट पुन्हा एकदा चेक करा, ऋण 2 LM काढायचं, LM x निर्देशकातील फरक -2 मधून 1 वजा केलाय आणि 3 वजा ऋण 3 कंसाचा, काळजीपूर्वक काम करा, इथं बऱ्याच चुकायची ही स्टेप चुकायची शक्यता आहे म्हणून नीट बघा. मग तुम्ही डायरेक्ट करा, एका स्टेप वाढवा, -3 होईल -3 स्क्वेअर ऋण 2 ऋण 1 ऋण 3 प्लस ऋण धन 3 6 चा वर्ग होईल, लक्षात घ्या, इज इक्वल टू अंडर रूट 3 चा वर्ग किती 9 आणि 3 किती होईल 36 इक्वल टू डिस्टन्स LM 36 आणि 9 किती होईल लक्षात घ्या 45, 9 5 45 आणि मग तुम्ही त्याला लिहिलं 3 वर्गमुळात 5, त्याला एक नाव 36 आणि 9 45, 9 5 45, 9 चा वर्गमूळ 3, 3 वर्गमुळात 5. डिस्टन्स आता दुसरा डिस्टन्स का, डिस्टन्स MN काढू, आल्सो डिस्टन्स MN इक्वल टू अंडर रूट काय होईल बघा, x ने 1 - 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -3 मायनस किती -3 -4 ब्रॅकेट स्क्वेअर या माने 1 वजा ऋण 5 आणि ऋण 3 मधून 4 वजा केले इक्वल टू डिस्टन्स MN इक्वल टू अंडर रूट -4 प्लस -7 ब्रॅकेट स्क्वेअर, डिस्टन्स MN इक्वल टू 16 प्लस 49, डिस्टन्स MN इक्वल टू काय अंडर रूट 49 आणि किती होतील 9 6 15 चला 1 4 आणि 5 आणि 65 13 5 65 याला नाही एवढंच येईल 49 16 9 1 10 15 चला 1 4 आणि 5 आणि 6 65 याला 2 नाव याची काही फोड पडणार नाही, 13 5 65 बाहेर काही निघणार नाही. आल्सो डिस्टन्स LN आता डिस्टन्स LN काढत असताना बघा LN काय करावं लागेल, अंडर रूट -2 LN -2 -5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 -4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट -7 प्लस -1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 49 प्लस 1 इक्वल टू 50 अंडर रूट त्याला 5 वर्गमुळात 2 असं लिहिता येईल तुम्हाला, त्याला 3 नाव आणि मग तुम्ही असं केलं तरी चालतंय. 50 आणि 45 कोणाचीच बेरीज तिसऱ्या इतकी येत नाही बघा. डिस्टन्स LM तर सगळ्यात मोठा कोण आहे 65, मग आपण या दोघांची बेरीज करून बघू, येणार नाही. डिस्टन्स LM नाव आणि हा 65 होईल, अंडर रूट 50 ना अंडर रूट किती 45, मग या दोघांची डिस्टन्स LM नाव 1 प्लस 3 करून बघू आपण. या डिस्टन्स LM फॉर्म 1 2 आणि 3 म्हणलं तरी चालतं. डिस्टन्स LM प्लस डिस्टन्स LN इज इक्वल टू किती येते अंडर रूट 45 प्लस अंडर रूट किती 50 इज नॉट इक्वल टू डिस्टन्स MN and therefore काय म्हणतात points L, M, N are not collinear. लक्षात घ्या. पुन्हा सांगतो, हे 65 सगळ्यात मोठा आहे, वर्गमूळ 65 इथं 45 आहे, याचं करून बघितलं आपण सिम्प्लिफाय केलंय आणि इथं 50 आहे. या दोघांची बेरीज तिसऱ्या इतकी येत नाही, लक्षात घ्या. यांचीच बेरीज करता येत नाही, 45 आणि 50 ची बेरीज होत नाही, लक्षात घ्या. त्यानंतर सर ती आपण किती केली 95 केली, येत नाही.
किंवा 3√5 आणि 5√2 ची सुद्धा ऍडिशन होत नाही, कारण त्या लाईक टर्म्स नाही म्हणून त्यांचं ऍडिशन होणार नाही, एवढी काळजी घ्या. आणि नसेल तर दोघांची बेरीज, लहान कोण आहे हे √45 आणि √50, याची बेरीज 65 एवढी येत नाही असं दाखवा तिथं. जर आली तर कोलिनियर आहे, नसता कोलिनियर नाही. अजून एक समजून सांगतो तुम्हाला आणि एक तुम्ही करू शकता. ह्या दोन्ही गोष्टी फास्ट व्यवस्थित आल्या पाहिजेत. पुढे सोपे प्रॉब्लेम आहेत, डिस्टन्स फॉर्म्युल्यावरच आधारित सगळे प्रॉब्लेम आहेत. मोठी एक्सरसाइज आहे, 2 भागात आपण घेऊ. ती आज 2च क्वेश्चन घेतो आणि राहिलेले क्वेश्चन 3 पासून मी नंतरच्या पिरियड मध्ये घेईन. खरं तर फर्स्ट टर्मचा सिलेबस संपला असतानाही मी तुम्हाला हे घेत आहे, कारण की असू द्या आपलं जर उद्या काय, आता आपल्याकडे कोणतीच माहिती उपलब्ध नाही. काय होईल पुढं, एवढा सिलेबस होईल का, काही 50 तुमची 20 मार्काची टेस्ट होईल, ऑनलाईन होईल, काहीही माहिती नाही. जे आहे ते अफवा आहे. आपल्याकडे सध्या काही माहिती नाही, शासनाचीच माहिती नाही, शासनाकडे नाही. ज्या उठे अफवा असंच होणार आहे तसंच होणार आहे काही. आत्ता मग आपण अजून काही सिलेबस कॅन्सल होईल का काही माहित नाही. आपण तर घ्यायलो, किती घ्यायचं याला मर्यादा आहे. घेतो सगळं आणि पुन्हा येईन छोटस, ते उपयोगाचं नाही. अर्थात वाया जाणार नाही ते घेतलं तर. तुमचं नॉलेज महत्वाचं आहे, तुम्ही घेत लक्षात घ्या. 10वीची परीक्षा तुमच्यासाठी फार महत्वाची नाही, तुमचं नॉलेज क्लिअर होणं फार महत्वाचं आहे. पुढच्या स्टँडमध्ये का रिपीट वर्ष होत आहे ते माहीत नाही, काय होईल आत्ता काही सांगता येत नाही. सध्या सुरक्षित राहणे आणि घरी बसून अभ्यास करणे फायद्याचं आहे, नुकसान नाही. डबल झाला अजून काही झालं नुकसान नाही. अभ्यास केल्याने नुकसान होत नसतं. जाऊ द्या कशाला करायचंय बघू, आमचे सर असंच म्हणून लागले, आमचे सर तसंच म्हणून लागले, नुसते अफवा आहेत, काही विश्वास ठेवायचा नाही. अजून कोणती माहिती क्लिअर नाही. जानेवारीमध्ये सुरू होईल का दिवाळी, एक महिना वाढत चालायला. सप्टेंबरचं नोव्हेंबरवर आले, आता नोव्हेंबरपासून सुरू होणार. कोणी म्हणतं दिवाळी झाल्या सुरू होणार, कोणी म्हणते जानेवारी नंतर बघू. अजून काहीच मिळणार नाही. काय होईल याचं सांगता येईल नाही, म्हणून आपण आपला अभ्यास केलेला बरा. अजून एक घेतो मी याच्यातला तिसरा, लक्षात नसलं आलं तर थर्ड R03. R03 खूप सिंपल चॅप्टर आहे. डी दिलाय 2R आणि लास्ट दिलाय S3, मायनस. तेच गणित आहे, काही बदल नाही, सेम साच आहे. फॉर्म्युल्यात किमती ठेवायच्या. ओके, डिस्टन्स फॉर्म्युला. कोलिनियर कशाला म्हणायचं, दोघांची बेरीज. कोणत्या दोघांची, दोन डिस्टन्सची बेरीज तिसऱ्या डिस्टन्स एवढी आली तर ते कोलिनियर आहेत, नसता नाही. ते पण दाखवायचे शेवट स्टेप, नुसतं कोलिनियर नॉन असं करायचं नाही. थर्ड प्रॉब्लेम मी इथे घेतो. मागच्या प्रश्नामधला एक तुम्ही सोडत, सगळं तुम्ही एक्सरसाइज कम्प्लीट करत चला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये. क्वेश्चन 3 घेतो आणि एक चौथा तुम्ही कम्प्लीट करा आणि राहिलेला भाग नंतरच्या पिरियड मध्ये आपण घेऊ. थर्ड क्वेश्चन बघा, R03 D21 S3, -1. मग बाय डिस्टन्स फॉर्म्युला एकदाच लिहायचं. बाय डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स RD इक्वल टू अंडर एक्स निर्देशकातील फरक लक्षात घ्या. 0 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट -2 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर, करेक्ट, इक्वल टू 4 + 4 इक्वल टू अंडर रूट 8 मीन्स 2 अंडर रूट 2 इक्वेशन 1. 0 - 2 ऋण 2 होईल, ऋण 2 चा वर्ग 4, 3 - 1 2, 2 चा वर्ग 4, अंडर रूट 8 त्याला तुम्हाला सिंप्लिफाय करता येईल 2 अंडर रूट 2. आता दुसरं घ्या, इथं काय होईल बघा. नाव also डिस्टन्स ds, d आणि s बिंदू मधलं अंतर लक्षात घ्या. d आणि s x निर्देशकातील फरक, डिफरन्स 2 - 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 - -1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, 2तून 3 गेले आणि 1 वजा ऋण 1 कंसाचा वर्ग इज इक्वल टू अंडर रूट -1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर, ते ऋण धन होईल 2, 2 चा वर्ग
is equal to under root 1 plus 4 equal to under root 5 जरा ठेवून टाका. वर्गमुळात 5. Also distance, तिसरं डिस्टन्स कोणता असणार? RS. डिस्टन्स RS equal to under root R आणि S 0 minus 3 0 minus 3 bracket square 3 minus 0 minus 3 minus 1 3 minus negative 1 bracket square equal to under root minus 3 square plus 4 square 3 आणि 4 equal to under root 9 plus 16 equal to 20 under root 25. करेक्ट. आणि मग त्याचं वर्गमूळ किती येईल? 5 येईल. लक्षात घ्या. पुन्हा 3 चा वर्ग किती? 3 4 चा वर्ग 16. आता पटकन लक्षात येतं दोघांची बेरीज कारण हे वर्गमुळात 8 आहेत, हे वर्गमुळात 5 आहेत आणि वर्गमुळात 25. दोघांची फ्रॉम 1 and 2 फ्रॉम 1 and 2 डिस्टन्स RD किंवा फ्रॉम 1 to 3 म्हणलं तरी चालतं. डिस्टन्स RD प्लस डिस्टन्स कोणता? डिस्टन्स DS डायरेक्ट लिहिलं तरी चालतंय इज इक्वल टू असं लिहा. कसं लिहा? अंडर रूट 8 प्लस अंडर रूट किती 5 इज नॉट इक्वल टू डिस्टन्स RS. डिस्टन्स RS therefore point R comma D comma S are not collinear. करेक्ट. त्याच पद्धतीने जर दोघांची बेरीज आली तरच करायची. एक प्रॉब्लेम आहे सेम असाच आहे, तुम्ही तो कंप्लीट करा तेवढा. आज आपण इथं थांबू. क्वेश्चन नंबर 3 to 8 मोठाले क्वेश्चन आहेत ते पुढच्या पिरियड मध्ये आपण घेऊ. ओके. फॉर्म्युला नीट बघा. डिस्टन्स फॉर्म्युला पाठ झाला पाहिजे. एक्स निर्देशकातील फरक कंसाचा वर्ग अंडर रूट वाय निर्देशकातील फरक चा वर्ग वर्गमुळामध्ये सिंपल फॉर्म्युल्याची तुम्हाला पहिल्यांदा टाकली होती. तुम्ही त्याच्याकडे नीट लक्ष द्या. एक भाग तुमचा कॅन्सल झालेला आहे. ओके. सोपा भाग आहे. डिस्टन्स फॉर्म्युला कसा प्रॉब्लेम पण आणि कोलिनियर आणि नॉन कोलिनियर पुढचा भाग आपण नंतर बघू. थँक्यू.